नमस्कार. ऋषिकेशने जसा प्लॅन रचलेला असतो तसंच सगळं काही नीट झालेलं असतं. त्यावेळेला जानकी ऋषिकेशच्या समोर आलेली असते. सारंग सुद्धा ऋषिकेश सोबतच असतो. सारंग जानकीला बोलतो, जानकी वहिनी, खरंच तुझी कमाल आहे. म्हणजे मरणाचं नाटक करून तू शर्वरी ताईला मात्र उल्लू बनवलंयस. तेव्हा मात्र जानकी बोलते, सारंग भाऊजी, खरं सांगू का, मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. स्वतःच्याच माणसांच्या बाबतीत हे प्लॅन मला रचावे लागतायत. शर्वरी वंश असं कधी वागतील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. तेव्हा मात्र सारंग बोलतो, मला तर धक्काच बसला. तिने तुझ्या गाडीचे ब्रेक फेल करायला ऐश्वर्याला सांगितलं. खरंच कमाल आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, जाऊ देत ना, आता मात्र त्या खूप खुश असतील. तेव्हा सारंग बोलतो, मला तर असं वाटतं की जाऊन शर्वरी ताईचे कानफाडच फोडावे. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, तू काळजी करू नकोस सारंग, तिचं काय करायचं ना ते मी बघणारच आहे. तिची लायकी मी तिला दाखवणारच आहे. सारंग, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र सारंग बोलतो, हे सर्व सोपं वाटतं दादा तुला, पण शर्वरी ताईने हे सर्व घडवून आणलंय ना, याचा अर्थ तिने खूपच डोकं लावलंय. तेव्हा मात्र ऐश्वर्याचा फोन ऋषिकेशच्या फोनवर आलेला असतो आणि ती ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश दादा, जानकी कशी आहे सांगा ना. अहो, तुम्ही तर फोन केलात, मला खूपच भीती वाटते. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या शांत हो. ऐश्वर्या, स्वतःला शांत कर. जानकी अगदी व्यवस्थित आहे आणि मी त्या शर्वरीला सांगितलंय, थोड्याच वेळात मी बॉडी घेऊन घरात येतो. तेव्हा मात्र मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, म्हणजे याचा अर्थ जानकीला काहीच झालं नाही ना. ऋषिकेश दादा, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहात ना. ऋषिकेश दादा, प्लीज सांगा, मला जानकीचा आवाज तरी ऐकवा. तेव्हा ऋषिकेश बोलतो, हो हो हो, तुझ्या जानकीचा तुला आवाज ऐकवतो. अगं बाई जानकी, बोल तिच्याशी, तेव्हा तिच्या मनाला शांतता मिळेल. तेव्हा जानकी ऐश्वर्याचा फोन घेते आणि म्हणते, ऐश्वर्या, मी अगदी व्यवस्थित आहे, तू काळजी करू नकोस. अगं, मला काहीही झालेलं नाही ऐश्वर्या. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी, तुझा आवाज ऐकला तेव्हा मनाला कुठे शांतता मिळाली. तुला काही झालं असतं तर जानकी, मगाशी मला खूपच भीती वाटत होती. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, अगं तुला माझी एवढी काळजी आहे, अवंतिकाचं प्रेम आहे, आईंचे आशीर्वाद आहेत. अगं मला काय होणार आहे, तू नको काळजी करूस. आता आपण दुसरा प्लॅन रचूया. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, त्या शर्वरीला मी सोडणार नाहीये. तिची अशी काही धिंड काढणार आहे ना की बघ. जानकी, तिने जे माझ्याकडून करवून घेतलंय ना तेच तिच्या बाबतीत जर का करायचं असेल ना तर एका झटक्यात करेन. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, समोरचा माणूस कितीही चुकीचा वागला तरी सुद्धा आपण असं वागायचं नाही. तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. ऐश्वर्या, आपण सुद्धा जर का त्यात चुका केल्या तर आपल्यात आणि समोरच्या माणसात काय फरक राहिला, हा विचार कर. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, हेच तर ना, हेच तू जे काही मला शिकवलंयस ना, त्यामुळे मला तसं वागता येत नाहीये जानकी. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या, आता हा विषय सोड, आता पुढच्या तयारीला लागा. इकडे मात्र शर्वरीने सगळी काही तयारी केलेली असते. ऋषिकेश, सारंग जानकीची बॉडी घेऊन घरात आलेले असतात. त्यावेळेला शर्वरी खूपच रडायचं नाटक करते, जानकी वहिनी, असं कसं काय झालं. जानकी वहिनी, तू कशी काय आम्हाला सोडून गेलीस, या घरचा आधारच गेला. जानकी वहिनी, उठ ना ग, उठ ना. ती खूपच डोकं आपटत असते, खूप रडत असते. त्यावेळेला अवंतिका मुद्दामून शर्वरीच्या जवळ जाते आणि शर्वरीला बोलते, शर्वरी वंश, स्वतःला शांत करा. शर्वरी वंश, स्वतःला त्रास करून घेऊ नका. जानकी वहिनी आता या जगात नाहीयेत, हे आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल. शर्वरी वंश, प्लीज, तुम्हीच जर का अशा रडायला लागला तर या घराला कोण सांभाळणार. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी, अगं काय हे होऊन बसलं. सुमित्रा सुद्धा रडत असते. सुमित्रा म्हणत असते, जानकी, अगं उठ ना ग, आईवर एवढं कोणी चिडतं का. जानकी बाळा, उठ ना ग, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय, या घराला सांभाळणार तरी कोण. पण जानकी मात्र काहीच रिप्लाय देत नसते. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, आई शांत हो.
अगं तू ज्या जानकीला उठवण्याचा प्रयत्न करतेस त्या जानकीने मात्र कायमचे डोळे मिटलेत. ती जानकी आता कधीच तिचे डोळे उघडणारच नाही. प्लीज प्लीज आई तू शांत हो. तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते, पण हे कसं काय झालं? देव आपली परीक्षा बघतोय का ऋषिकेश? माझ्या सगळ्या जवळच्या माणसांना एक एक करून तो माझ्यापासून लांब नेतोय. तेवढ्यात मात्र शर्वरी खूपच खुश असते. शर्वरी म्हणत असते, जानकी वहिनी तू काळजी करू नकोस. तुझ्या पाठीमागे हे घर, आईला, सगळ्यांना मी अगदी सांभाळेन. मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहीन जानकी बहिणी. मी तुझी कमी कोणालाही भासू देणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेशला आतून खूपच राग आलेला असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो, असं वाटतंय की आता हिचा गळा आवळावा, हिला इथल्या इथे मारावं. कारण आता जर का मी असं केलं नाही ना तर ही मुलगी माझ्या डोक्यात जाईल. माझ्या डोक्यात जर का गेली ना तर मात्र ही संपली. त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, शर्वरी अगं बस कर ही नाटकं, कशाला उगाच नाटकं करतेस? त्यावेळेला शर्वरी बोलते, बघितलं साई, आता या ऐश्वर्याला ही नाटकच वाटायला लागली. त्यावेळेला लगेच ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी सुद्धा नसतं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, तुला नाहीच ग वाईट वाटणार, कारण तुला जानकी वहिनी या घरातच नको होती ना. तुला जानकी वहिनी कायमची संपलेलीच पाहिजे होती आणि तुझ्या मनासारखंच झालं. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, तू जसं म्हणशील तसं, माझं काही एक म्हणणं नाही. मला सगळं काही समजून चुकलंय. आणि तसंही ती जानकी गेली यात माझा काय दोष? गेली तर गेली, एवढा काय विचार करायचा? तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आल्यासारखं ती दाखवते आणि म्हणते, बस, काय बोलतेस कळतंय का तुला? अगं जानकी वहिनी या जगात राहिली नाही. मला सुद्धा जानकी वहिनीचा राग येत होता. मला सुद्धा तिचा खूप राग आला. म्हणून काय मी तिच्या जीवावर उठली नाही, ती संपण्याची वाट बघितली नाही, पण तू तिच्या मरणाची वाट बघत होतीस ऐश्वर्या. त्यावेळेला ऐश्वर्या स्वतःशीच बोलते, वा शर्वरी वा, काय प्लॅन खेळतेस, खरंच मानलं पाहिजे. म्हणजे हे सर्व तू नाटक करत होतीस तर? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, अरे बस करा, कशाला तुम्ही एकमेकांजवळ भांडताय? जानकीला हे कधीच आवडणार नाही. आणि शर्वरी, मी माझी जानकी गमावलीये आणि तुला इथे भांडावंसं वाटतंय. शर्वरी प्लीज शांत होशील का? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, दादा दादा सॉरी सॉरी, दादा मला माफ कर, माझं चुकलं. तेवढ्यात मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, तुझं चुकतच आलंय शर्यू, पण तुला मात्र त्या गोष्टी कळत नाहीयेत. शर्यू किती दिवस ही नाटकं करणार आहेस? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, कसली नाटकं दादा, कसली नाटकं? दादा अरे तू काय बोलतोयस, मला खरंच कळत नाहीये. दादा प्लीज हे सर्व थांबवशील का? तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, गप्प बस. अगं हे सर्व जे काही झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय. मला काही कळत नाहीये का? शर्यू, या सर्व गोष्टींना तू जबाबदार आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, म्हणजे दादा जानकी वहिनी गेली याच्याशी सुद्धा माझाच संबंध? दादा अरे मी काय करू म्हणजे तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती विश्वास बसेल? दादा प्लीज हे सर्व थांबवणारे, नको ना असं वागूस माझ्याशी. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, ही सर्व नाटकं तुझी थांबव शर्यू, कारण खरंच तुझ्या या नाटकांचा ना कंटाळा आलाय. का शर्यू, का तू असं का वागतेस? काय मिळतंय तुला असं वागून? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस पुरे, मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. हे सर्व आत्ताच्या आता इथे थांबलं पाहिजे, नाहीतर काय होईल ना याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जानकी वहिनी गेल्याचं मला सुद्धा दुःख आहे. तेवढ्यात मात्र जी बॉडी झोपलेली असते त्या बॉडीचे डोळे उघडतात आणि मोठ्यानी जानकी बोलते, हो शर्यूवंश, खरंच मी गेल्याचं तुम्हाला दुःख आहे? त्यावेळेला शर्यू घाबरते. शर्यूचे हातपाय जळतात, तिचे जमिनीवरचे पाय सरकलेले असतात. त्यावेळेला राहुल स्वतःशी बोलतो, माती खाल्ली शर्वरीने, माती खाल्ली. पुन्हा एकदा या शर्वरीमुळे आम्ही धोक्यात येणार. आता काय करावं तेच कळत नाहीये. सगळं संपलं, सगळं उद्ध्वस्त झालं, पण या शर्वरीला कसं समजवायचं आता?
तिरडीवरती झोपलेल्या जानकीचे उघडलेले डोळे पाहून शर्वरी मात्र मोठ्याने ओरडते, जानकी वहिनी, भूत 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 भूत. त्यावेळेला ऋषिकेश शर्वरीचा हात धरतो आणि सनसनीत अशी कानफाडीत पेटवतो आणि शर्वरीला बोलतो, बस कर तुझी नाटकं. तुला काय वाटलं मास्टर प्लॅन फक्त तुला रस्ता येतात शर्यू? आम्हाला सुद्धा रस्ता येतात. तू माझ्या जानकीला संपवण्याचा प्रयत्न करशील, तिच्या गाडीचे ब्रेक फेल करशील आणि मी शांत बसेन? तेव्हा मात्र शर्वरी मोठ्याने बोलते, दादा दादा, अरे काय बोलतोयस तू? अरे हे सर्व करायची गरज काय होती दादा? दादा, जानकी वहिनीला त्याच्यावर झोपलेलं पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या, मी नाही सांगू शकत दादा. आणि तू मात्र असं काहीतरी केलंस दादा, हे सर्व करायची तुला गरज काय होती? तेव्हा मात्र मोठ्याने ऋषिकेश बोलतो, आता तुझी ही नाटकं बंद करा, खरंच बंद कर, कारण मला तुझ्या या नाटकांचा कंटाळा आलाय शर्यू. प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायचं एवढंच तुला कळतंय. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी जानकी, तू जिवंत आहेस. जानकी, तुला जिवंत बघून माझ्या मनाला किती बरं वाटतंय. जानकी, अगं मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. त्यावेळेला जानकी बोलते, आई आई, मला कळतंय, मला समजतंय, तुम्हाला खूपच आनंद झालाय आई, पण खरं सांगू का, मी जे काही केलं ना त्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण होतं. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, अगं मरणाचं नाटक करण्यापेक्षा जर का खरं काय ते सांगितलं असतंस तर बरं झालं असतं ना. त्यावेळेला जानकी बोलते, माझ्याकडे पर्यायच नव्हता. खरं सांगू का, मला खूप भीती वाटत होती आणि मला आता मात्र कळून चुकलंय, कितीही काही झालं तरी सुद्धा या खोटारड्या बाईचा जर का खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा असेल तर मला हे करणं भागच होतं आणि म्हणूनच मी हे केलं. प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा आई. त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी, मला खरंच कळत नाहीये. त्यावेळेला ऋषिकेश बोलतो, काय तू सांगतेस की मी सांगायचं आहे? नाही, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल, कारण मला तर आता तुझ्याशी वाद घालायचाच नाहीये. तू जर का प्लीज सांगितलंस ना तर बरं होईल. तेव्हा मात्र मोठ्याने शर्वरी बोलते, दादा, माझ्याकडून काय ऐकायचं आहे? अरे तू मला का बोलतोस? तू मला असं उगाचच पेचात का पकडतोयस? तेव्हा ऋषिकेश बोलतो, कारण हे सर्व तू केलंयस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही शर्वरी. शर्वरी, आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता मात्र तू जे काही केलंयस ना त्यासाठी मी तुला एकदाच सांगतो, माझ्या जानकीच्या वाटेला जायचं नाही. मुद्दामून हे सर्व केलंस ना शरू, आता मात्र लक्षात ठेव, तुला मात्र मी सोडणार नाहीये. तेव्हा मात्र शर्वरीला खूपच राग आलेला असतो आणि शर्वरी बोलते, आई, बघितलंस, सगळं काही सुटतं आणि माझ्यावरतीच येतं. आई का असे वागतात हे? तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, काय चाललंय तुमचं? मला खरंच कळत नाहीये ऋषिकेश. ऋषिकेश, प्लीज समजून सांग ना मला. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, आई काय सांगू तुला, माझ्याच बहिणीची कारस्थानं सांगताना मला एवढं वाईट वाटतंय ना की खूपच खूपच मनावर ओझं आल्यासारखं वाटतंय. आई, मी सांगू शकत नाही तुला की या बाईने काय केलं ते. ऐकलंस ना तर तुला धक्का बसेल. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, ऋषिकेश, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू. ऋषिकेश, प्लीज माझ्यापासून काही लपवू नकोस. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अगं ऐश्वर्या आणि जानकीने सर्व नाटक केलं होतं, कारण या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता आणि म्हणूनच हे सर्व करण्यासाठी ऐश्वर्याने मुद्दामून जानकीच्या बाबतीत नाही ते बोलण्याची सुरुवात केली. पण शर्वरीचा मात्र तिच्यावरती विश्वास नव्हता आणि शर्वरीला जानकीचा काटा काढायचा होता. म्हणूनच तिने ऐश्वर्याला जानकीच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगितले, बरोबर ना शर्वरी? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, दादा, अरे काय बोलतोयस तू? दादा, अरे जरा तरी विचार कर, हे सर्व बोलण्याआधी तू असं कसं काय बोलू शकतोस? तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, गप्प बस, खोटं बोलू नकोस आणि तुझ्या या खोटं बोलण्याला मी आता फसणार नाही. त्यावेळेला सारंग बोलतो, शर्वरी ताई, खरंच तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती.
शर्वरीताई, मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही. तेव्हा शर्वरी बोलते, सारंग तू सुद्धा यांच्यावर विश्वास ठेवलास? सारंग, तुझा माझ्यावरती विश्वासच नाहीये का? त्यावेळेला लगेच सारंग बोलतो, नाहीये तुझ्यावरती विश्वास. खरं सांगू का, मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. शर्वरीताई, तुझा हा खरा चेहरा जेव्हा माझ्या समोर आला ना, तेव्हा मात्र मला धक्का बसला होता. कारण माझी शर्वरीताई असं वागू शकते असं मला वाटलंच नव्हतं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, म्हणजे हे सर्व तुम्ही मिळून नाटक केलं? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, तोंडातून शब्द काढू नकोस. माझ्या जानकीला मारण्याचा प्लॅन आखलास? माझ्या जानकीला? तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या जानकीला मारण्याची? तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, अहो काय वाईट केलं होतं मी तुमचं की तुम्ही माझ्या जीवावरती उठलात? शर्वरी वंश, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी मी पुढे पुढे येत होते आणि तुम्ही मात्र मला संपवत होता. त्यावेळेला शर्वरी बोलते, गप्प बस. तुझी ही नाटकं आहेत ना, ती बंद कर. हो, केला मी तुला मारण्याचा प्रयत्न, हेच ऐकायचं आहे ना? त्यावेळेला सुमित्रा बोलते, शरयू अगं काय बोलतेस तू? त्यावेळेला शरयू बोलते, मग काय करू आई? येता जाता जर का माझ्यावरतीच आरोप होणार असतील तर मला हे स्वीकारावंच लागणार आई, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. तेव्हा सुमित्रा बोलते, हे सर्व तू केलंस ना शरयू? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, शर्वरी, तुला काय वाटलं तुझ्या टीम मध्ये यायला आणि तू जे म्हणशील ते करायला? ही ऐश्वर्या काय मूर्ख आहे का? अगं, जानकीच्या चांगुलपणाने माझं मन जिंकलंय. मी जे काही बदलले ना ते जानकीमुळे बदललीये. आणि खरं सांगायचं तर आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. शर्वरी, तुझा खरा चेहरा समोर आणण्यासाठी हा सगळा रचलेला प्लॅन होता आणि त्याच्यात मात्र तू अडकलीस. आता तू संपलीस शर्वरी, संपलीस. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ऋषिकेश आता शर्वरीला कान फडवून जानकीच्या पायाशी टाकेल की पोलिसांच्या ताब्यात देईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.